नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येकाने येत्या 20 नोव्हेंबर रोजी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केलंय. तहसील कार्यालय अहिल्यानगर येथे टपाली मतदान सुविधा केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर श्री सालीमठ यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलंय. ते म्हणाले की लोकशाही अधिक बळकट व सक्षम करण्यासाठी प्रत्येकाच्या मताला महत्त्व आहे. लोकशाहीच्या उत्सवामध्ये येत्या प्रत्येकाने सहभागी होत आपल्या मतदानाचा हक्क बजवावा. मतदान करताना निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र सोबत आणावे. ओळखपत्र नसल्यास निवडणूक आयोगाने दिलेल्या 12 पर्यायांपैकीचे ओळखपत्र सोबत बाळगून मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहनही श्री सिद्धाराम सालीमठ यांनी यावेळी केलं. नमस्कार. लोकशाहीच्या उत्सवामध्ये 20 तारखेला आपण उत्सव होणार आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांचं स्वागत होतोय. आपल्याला माहित आहे की लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराच्या मताला महत्त्व आहे. प्रत्यक्षात इलेक्ट्रॉन रोलमध्ये मतदार आहे, मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत असतो. ज्या पुढील ड्युटीवर लोक आहेत, काही इलेक्शनच्या इतर गावामध्ये लोक राहिलेले आहेत, ते पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. मी देखील पोस्टल बॅलेटद्वारे आज मतदान केलेलं आहे. मी सगळ्या मतदारांना आवाहन करतो की आपली लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. मतदान प्रक्रिया करताना आपण निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र वापरावा आणि तो अपरिहार्य कारणामध्ये जर उपलब्ध नसेल तर अन्य जे पर्यायी ओळखीचे पुरावे आहेत ते आपण वापरणं योग्य राहील. धन्यवाद.